नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशातील राजकारण आणखीन तापले आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आणि संसदेतील गदारोळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर कारवाईचा संदेश दिल्याचा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल कायम ठेवत शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणावरून सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद आता देशभर उमटत आहेत. दिल्लीतील जंतर मंतर परिसरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर हा मुद्दा संसदेतही गाजत असून विरोधकांनी या प्रकरणावरून केंद्र सरकारला घेरले आहे. दरम्यान सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटी प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केल्याचा दावा केला जात आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचा संदेशही दिल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तरुणांचे भविष्य सुरक्षित ठेवणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे म्हटल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र विरोधकांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा केली असून विद्यार्थ्यांवरील कारवाई आणि आंदोलनाच्या हाताळणीवरही सरकारवर टीका केली आहे. दरम्यान संसदेत या मुद्द्यावरून गदारोळ सुरूच असून या प्रकरणातील पुढील राजकीय घडामोडींकडे देशाचे लक्ष लागले आहे. नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. सरकारच्या भूमिकेनंतर विरोधक पुढे काय भूमिका घेतात आणि या प्रकरणात पुढे कोणते निर्णय होतात याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.